निवडणुकांच्या तोंडावर कधी पक्षांतर्गत तर कधी आघाडीशी गठबंधन नीतीशी वैचारिक मतभेद निर्माण होऊन कधी कधी स्वपक्षाची बंडखोरी करावी लागते। वैचारिक मतभेद या आड येतात। असाच एक अगदी 2 तारखेला काही प्रसंग घडून गेला आणि भूपेश थोलकर आठवले गटाचे जे आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटक सचिव जे राष्ट्रीय आहेत त्यांनी या संदर्भाचा जो प्रश्न आहे तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आणि त्यानंतर त्यांनी जे काही मते मांडली आणि त्यानंतर आता ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटात सामील झाले। आपल्या समर्थकांसह त्यांनी राजीनामा दिला आणि आपल्या समर्थकांसह आंबेडकर गटात त्यांनी प्रवेश केला आणि आता ते राष्ट्रीय अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष म्हणून तेथील पदभार स्वीकारतायत आणि पदभार सांभाळतायत। या प्रसंगी आज आपल्या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहेत। नमस्कार सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा जो आपला काही अगदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो काही प्रसंग समोर आलाय, या प्रसंगामागची पार्श्वभूमी कशी स्पष्ट करा? काय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची युती भारतीय जनता पक्षासोबत झाली होती। 2014ला आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षांनी युती केली आणि त्याचा एक अजेंडा सेट केला होता। त्या पक्षाला आम्ही देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे अध्यक्ष होते, मी त्यावेळेस महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि आम्ही दोघांच्या सह्यानी एक करार केला होता आणि त्या करारानुसार कुठलंही काम झालं नाही। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाला पूर्णपणे डावलण्यात आलं होतं आणि पक्षाला एकही जागा विधानसभेत आणि एकही जागा लोकसभेमध्ये अजिबात दिली नाही। आता या निवडणुका आल्या 2024च्या त्या निवडणुकामध्ये लोकसभेला एकही जागा दिली नाही। आठवले साहेब शिर्डीमध्ये इच्छुक होते, तिथे नाही मिळाली तर सोलापूरला लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु दोन्ही ठिकाणी जागा दिल्या नाहीत रिपब्लिकन पक्षाला आणि दोन्ही ठिकाणी जागा महायुतीच्या पडल्या, बीजेपीच्या पडल्या, पण आपल्याला त्यामध्ये संधी दिली नाही पक्षाला। त्यानंतर विधानसभा आली, विधानसभेमध्ये सुद्धा तोच प्रकार झाला, एकही जागा मिळाली नाही। एक जागा जी आमच्या माथी मारण्यात आली ती तर त्या ठिकाणी बीजेपीचा उपाध्यक्ष उभा केला, RSSचा कॅडर होता तो आणि कमळ चिन्ह देऊन उभा केला आणि ती RPIची जागा अशा पद्धतीनं भासवण्याचा प्रयत्न केला। ह्या सगळ्या गदारोळामध्ये किंवा हा सगळा जो प्रकार झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला। स्पष्ट आणि उघड आहे की भाजपा म्हणजे भाजपाच्या मागे RSS। या 10 वर्षात असा काही अनुभव आपल्याला आलेला नाही का? नाही, अनुभव आला ना, प्रत्येक वेळी अनुभव आला। आम्ही आठवले साहेबांना प्रत्येक वेळी अलर्ट करत होतो की आपण काहीतरी आता ठोस भूमिका घेतली पाहिजे, भाजपापासून आपण दूर गेलं पाहिजे। आठवले साहेबांनी सांगितलं होतं की ही आपली केवळ व्यावहारिक युती आहे, तुम्ही यामध्ये आयडिओलॉजी पाहू नका, ही वैचारिक युती नाही, आपल्याला सत्तेमध्ये संधी मिळेल, आपल्याला महामंडळ मिळतील, आपल्याला विधान परिषद मिळेल, आपल्याला मंत्री होता येईल महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे जनतेची सेवा करता येईल। केवळ आणि केवळ ही वैचारिक युती नसून व्यावहारिक युती आहे। मुद्दा असा होता की वैचारिक युती विचाराला सोडून आपण इतके वर्ष घालवल्यानंतरही कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी झाला नाही, कोणालाही संधी मिळाली नाही आणि त्यामुळे समाजामध्ये जो असंतोष आपल्या म्हणजे निर्माण झाला की तुम्ही एकदम भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांच्या दावणीला बांधल्यात, अशा पद्धतीचा समाजाचा जो समज झाला तो सुद्धा महत्त्वाचा होता। कारण कुठल्याही पक्षापेक्षाही किंवा संघटनेपेक्षाही समाज हा मोठा असतो आणि समाजाची काय विचारधारा आहे किंवा समाज काय विचार करतो त्या दृष्टीने विचार करावा लागतो। त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि सगळे ठिकठिकाणी राजीनामा देण्याचं सत्र सुरू झालं, माझा संपर्क सगळ्या कार्यकर्त्याशी झाला आणि मग आपण निर्णय घेतला की यावेळेस आपण भूमिका घेतली पाहिजे, वैचारिक आणि आयडिओलॉजिकल भूमिका घेऊन आपण जनतेपुढे गेलं पाहिजे, लोकांपुढे गेलं पाहिजे आणि ती मांडणी करण्यासाठी आम्ही 2 तारखेला
पहिली पत्रपरिषद घेतली. त्यामध्ये आम्ही सांगितलं की आता आपण अलर्ट होण्याची वेळ आलेली आहे. विचाराला तिलांजली देऊन आपण पुढचा प्रवास करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही काहीतरी भूमिका घ्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तुम्ही जो व्यवहार वगैरे म्हणता आणि संधी वगैरे जी ती काही अजिबात मिळत नाही, मिळणारही नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या आणि शक्य झालं तर तुम्ही बाहेर पडलात तर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही 2 तारखेला परिषद घेतली. 2 तारखेच्या पत्रपरिषदेनंतर आपण आठवले सरांशी संपर्क साधला असेल, त्यांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळाला, त्यांची काय भूमिका राहिली? 2 तारखेची पत्रपरिषद झाली, त्याच्या बातम्या आल्या, तेव्हा ते त्या आठवले साहेबाकडूनच आमच्याशी संपर्क साधला गेला की ही पत्रपरिषद आली, तुमचे मुद्दे बरोबर आहेत, परंतु आता आपण युतीच्या बाहेर पडू शकत नाही, आपण त्या निर्णयामध्ये अडकलेलो आहोत आणि ते आता यावेळी शक्य नाही वगैरे वगैरे असं करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्या चर्चेमध्ये मला असं वाटलं की आठवले साहेब निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही आहेत. आठवले साहेब परमनंट स्वरूपात निर्णय घेण्याच्या भूमिकेत नाही, इथपर्यंत माझं ते रीडिंग झालं. कारण ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस स्थिती निर्माण झाली होती, विधानसभेच्या वेळेस स्थिती निर्माण झाली होती, पक्षाला डावललं होतं, नेत्याचा सन्मान नाही, कुठल्या पोस्टरवर तुमचं नाव नाही, तुम्हाला कधी आमच्या महायुतीमध्ये तुम्ही पक्ष आहात असं सुद्धा कुठं भासवल्या जात नाही. आठवले साहेब आणि म्हणजे रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष, जानकरांचा पक्ष, मेटेंचा पक्ष, त्यावेळेस खोत पण होते, एवढेच आम्ही होतो 2014ला. हे जे आता जे दिसतात, आता जे आलेले आहेत, माझा प्रश्न असाच होता की आता जे पक्ष आलेले आहेत, जे जोडलेले आहेत, जे काही आपले पक्ष सोडून आलेले आहेत, तर या सगळ्यांच्यामुळं आपल्या आठवले गटाला हा प्रभाव पडला असावा, असं असावं का? नाही, आमचं म्हणणं होतं की आम्ही तर ओरिजिनल पार्टनर होतो ना तुमचे, बीजेपीचे आम्ही ओरिजिनल पार्टनर होतो. शिवसेना सुद्धा त्यावेळेस नव्हती. इलेक्शन झाल्यानंतर शिवसेना जॉईन झाली होती, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यावेळेस नव्हतीच त्यांच्यासोबत. तर आमच्या भरोशावरच तुम्ही 122 आमदार निवडून आणले होते. अशा वेळेस आमचाही सन्मान होत नाही, काहीच होत नाही आणि हे जाणून बुजून आणि मुद्दाम केल्या जात आहे, अशा पद्धतीची धारणा आमच्यामध्ये निर्माण झाली. आणि BJP हा पक्ष संपुष्टात आणण्यासाठी एक प्रकारचं षडयंत्र रस्त आहे की काय, अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भावना झाली. महाराष्ट्रातून मला त्या पद्धतीचे मेसेजेस आले आणि मग कोणीतरी भूमिका रोखोक घेतली पाहिजे, या दृष्टीने आपण 2 तारखेला एक पत्रपरिषद घेतली आणि या सगळ्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. आठवले गटाच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त जी जनसामान्यांची आंबेडकरी विचारधारेचे जो लोक आहेत, ते या पक्षाला वैचारिक विचारधारा सोडलेला पक्ष अशी ओळख म्हणून समजतात. तर यामागे भाजपा किंवा त्यामागे काम करणारे जे काही संघटना असेल त्यांचा षडयंत्र असल्याचं बोललं जाते, यात किती तथ्य आहे? नाही, विचारधारेवर आपण कायम न राहता केवळ भाजपाच्या अजेंड्यावर आपण काम करत आहोत, अशा पद्धतीची स्थिती या मागील 3-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळे जनतेचं जे आकलन आहे ते त्या दृष्टीनं बरोबर आहे आणि माझं सुद्धा आकलन झालं. मी सुद्धा गेल्या 5 वर्षापासून त्या भूमिकेमध्ये होतो. त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही जर आजच गिव्हअप केलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पॅन्थरच्या चळवळीतून आलेले आहात, तुम्ही लढाऊ नेते आहात. परंतु आठवले साहेबांनी ती भूमिका घेतली नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण आता ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि एक निर्णय घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही तो निर्णय घेतला. आता आपण आंबेडकर गटात आहात. आगामी ज्या निवडणुका येणार आहेत, होणार आहेत, काहीच दिवस उरलेले आहेत, आपली भूमिका कशी असणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं? 2 तारखेच्या पत्रपरिषदेनंतर जेव्हा आपला समज झाला की यामध्ये काही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही, परत त्यांनी एक पत्रक काढलं की जरी आपल्याला हे दिलेलं नाही आहे,
साथ म्हणजे संधी दिलेली नाही आहे, आपल्याला जागा सुटलेल्या नाही आहेत, तरी पण युतीचा धर्म आपण पाळला पाहिजे आणि आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे अशा पद्धतीचं पत्रक आपल्या प्रेसनंतर आपल्या पत्र याच्यामध्ये काढलं. त्यानंतर आपला समज झाला की यांच्यात सुधारणा होणार नाही आणि म्हणून आपण त्या मुद्द्यावर आपल्या महासचिव संघटक सचिव पदाचा राष्ट्रीय संघटक सचिव पदाचा राजीनामा दिला आणि प्राथमिक सदस्याचा सुद्धा राजीनामा दिला. आंबेडकर गटाची पुढील निवडणुकीत कशी भूमिका असणार आहे आता मग? बरोबर. त्यानंतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षामध्ये सामील झालो. हा पक्ष सुरुवातीचा आपलाच पक्ष होता. आठवले साहेब जेव्हा मंत्री झाले ते याच पक्षाच्या मार्फत झाले. आठवले साहेब राज्यसभेवर गेले तो याच पक्षाच्या एबी फॉर्मवर गेले आणि मी सुद्धा या पक्षाचा सुरुवातीला महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, याच पक्षाचा मी महाराष्ट्राचा महासचिव होतो, याच पक्षाचा मी राष्ट्रीय कोषाध्यक्ष होतो. तर हा पक्ष माझ्यासाठी नवीन नव्हता, त्यामुळे मी या पक्षामध्ये जॉईन करायचं ठरवलं आणि या पक्षामधल्या त्यांचे अध्यक्ष जे आहेत निकाळजे, दीपक भाऊ निकाळजे आणि महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील या सगळ्यांशी संपर्क केला. त्यांनी स्वागत केलं आणि मी मग या पक्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. आता या पक्षाची धूर आम्ही सांभाळल्यानंतर पुढे काय करायचं हा आपल्या पुढे नक्कीच प्रश्न आहे. सध्याची स्थिती कशी आहे की महाराष्ट्रभर आम्ही 33 जागा उभ्या केलेल्या आहेत. त्यामध्ये चेंबूरची दीपक भाऊ निकाळजे हे सुद्धा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा चेंबूरला लढवत आहेत आणि ते निवडून येण्याची पूर्ण शक्यता आहे. ह्या 33 जागा आम्ही लढवल्यानंतरही 195 जागांबद्दल आपण विचार केला पाहिजे. या पद्धतीची चर्चा, या पद्धतीचा विचार पक्षामध्ये सुरू आहे आणि एक धोरणात्मक निर्णय म्हणून या जे महायुतीचा पाडाव करतील, महायुतीचा पराभव करतील अशा सक्षम उमेदवाराला आपण समर्थन दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आता यानंतर सक्षम उमेदवार जो संपर्क करेल तो किंवा मग जो उमेदवार त्या पक्षाचे जे प्रमुख असतील त्यांना त्यांच्यासोबत बसून आम्ही एक आमचा जनतेचा जाहीरनामा ज्याला म्हणता येईल, एक 15 मुद्दे आहेत आमचे. घोषणापत्रच म्हणता येईल, जनतेचं घोषणापत्र. आम्ही आमच्या तर 33च जागा आहे, तर त्या पद्धतीचं एक घोषणापत्र आमचं आहे. ते घेऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि जे दलित, गरीब, शोषित, अल्पसंख्याक, आदिवासी या सगळ्यांच्या प्रश्न भेडसावणारे आहेत किंवा आरक्षणाचा मुद्दा आहे, गावखेड्यामध्ये जमीन आणि शेतमजुरांचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे त्यामध्ये आहेत. तर ते मुद्दे घेऊन आम्ही चर्चा करणार आणि मग एक धोरणात्मक निर्णय आम्ही ह्या 195 जागांसाठी आम्ही जाहीर करणार. आठवले गटात असताना जशी अपेक्षा होती की महायुतीचं किंवा आघाडी धर्माचं पालन करत असताना लोकसभेत आणि आता विधानसभेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा महामंडळांमध्ये आपली अपेक्षा होती की कुठेतरी आपल्याला प्रतिनिधित्व द्यावं, ते दिल्या गेलं नाही. मात्र काय वाटतं, जेव्हा तुम्ही त्या आठवले गटात होते तेव्हा या सर्वांचा लाभ फक्त स्वतःपुरता किंवा सत्तेपोटी होता की जनतेचं या माध्यमातून फायदा करण्यासाठी किंवा जनतेला लाभ मिळण्यासाठी हा हेतू होता, ही अपेक्षा होती? नाही, हा जो करार आमचा झाला होता 2014चा, त्या कराराला तर यांनी केराची टोपली दाखवली आहे. केवळ आठवले साहेबांना एक राज्यमंत्री पद दिलं, त्यातही 3 राज्यमंत्री ठेवले. आठवले साहेबांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा करारामध्ये आम्ही कॅबिनेट मंत्रिपद मागितलं होतं, ते झालं नाही. त्यानंतर त्यांना किमान स्वतंत्र प्रभार द्यायला पाहिजे होता, ते झालं नाही. जेणेकरून तो जो संपूर्ण करार जो आहे तो तसाही मुडीत निघालेला आहे की ज्या पदाचा उपयोगच जनतेसाठी होत नसेल किंवा ज्या पदाचा उपयोगच समाजासाठी होत नसेल तर त्या पदाचा काय उपयोग आहे. या पक्षामध्ये या पक्षाबद्दल जर सांगायचं झालं
तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. एकही जागा आम्ही मागितली नव्हती आणि एकही जागा लढवली नव्हती. नंतर विधानसभेमध्ये एक समझौता व्हावा किंवा गठबंधन व्हावं असा प्रयत्न झाला, परंतु त्यांच्यामधले ज्या अत्यंत शेवटच्या वेळेपर्यंत त्यांचंच काही ठरलं नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला आमचं गठबंधन होऊ शकलं नाही. त्यामुळे आम्ही त्यानंतर स्वबळावर 33 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. आता कमीत कमी मागणं तरी महाविकास आघाडीला समर्थन असं काही चित्र आहे का? नाही, महाविकास आघाडीला उघडच समर्थन करूनच जर आमचं चर्चा झाली, आमचा जो संतेचा जाहीरनामा जो आहे त्यांच्या पुढे ठेवू. आणि त्यांच्यासाठी मला नाही वाटत इतका कठीण आहे, कारण कालच्या त्या राहुल गांधीच्या त्या सभेमधले जे अनेक मुद्दे आहेत ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी निस्तारतील आणि एक अधिकृतपणे समर्थन आम्हाला जाहीर करता येईल. आता आपल्या रूपानं महाराष्ट्रात आंबेडकर गटाला जे नवीन नेतृत्व मिळालं म्हणता येईल, तर पुढे विधानसभेच्या निवडणुकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येणार आहेत. बरोबर. कशी तयारी असेल त्याची? स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही गठबंधन वगैरे करणार नाही. पक्ष जर उभा करायचा असेल तर माझं स्वतःचं असं मत आहे की गठबंधन करायचं असेल तर विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये करायचं. पक्ष जर मोठा करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची तयारी आम्ही पूर्ण करणार आहोत. स्थानिक पातळीवर जे काही रिपब्लिकन पक्षाचे इतर संघटना आहेत, इतर पक्ष आहेत, लहानसहान जे काही असतील किंवा इतर सामाजिक संघटना असतात, त्या सगळ्यांची मूठ बांधून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आम्ही सामोरं जाऊ. एकंदरीत पाहिलं तर रिपब्लिकन पक्षाचे 52च्या जवळपास गट आहेत. मध्यंतरी या सर्वांना एकत्र करण्यासाठी आंबेडकरी समाजातून काही नेतृत्व पुढे आले होते आणि यांना एकत्र करण्याचा भाव समोर आला. बरोबर. आता जो हा प्रसंग समोर गेलाय, तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आलाय आणि या प्रसंगावरून कमीत कमी आपल्याला काय वाटतं की आंबेडकर गटाच्या माध्यमातून हा जो मागील काळात जो प्रयत्न केला गेला होता की हे सगळे पक्ष एकत्र यावे आणि या माध्यमातून जनतेला जे एक आंबेडकरी समाजाचं एक विशेष नेतृत्व देता येईल किंवा एक संघटन देता येईल, यासाठीची भूमिका काय असणार आहे? काय वस्तुस्थिती कशी आहे की आंबेडकरी राजकीय चळवळीचा हा इतिहास आहे की ऐक्यामध्ये आपल्याला जय मिळतो आणि विघटन जर असेल तर आपला पराजय होतो. समाज जेव्हा एकत्र झाला होता, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र झाले होते, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की लोकसभेमध्ये 1996ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला निवडून आले नव्हते कोणी, परंतु पक्षाला मान्यता मिळाली होती. इतकं मतदान रिपब्लिकन पक्षाला झालं होतं. 1998मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार निवडून आले होते. रिडलचं आंदोलन जे ऐक्यामध्ये सगळ्याच्या एकीकरणामध्ये उभं झालं होतं, त्याला एक देशभर आणि त्याचा इम्पॅक्ट रिडलच्या आंदोलनाने उभा केला होता. तर ऐक्यात जय आणि विघटनात पराजय ही आंबेडकरी राजकीय पक्षांची स्थिती राहिलेली आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासून ऐक्याचा समर्थक आहे. एकीकरण झालं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा राजकारणामधले यायचा होतो त्यापूर्वी जेव्हा या नागपुरामध्ये प्राध्यापक माफक गांजरे, सनकाळे, ढेपे त्यावेळेचे नेते होते, यांनी जेव्हा ऐक्याची भूमिका घेतली तेव्हा त्यांच्यासोबत मी काम करत होतो. तर मुद्दा असा आहे की एकीकरणाची प्रक्रिया आपण पुढे नेली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, या विचाराचा मी आहे आणि तसा प्रयत्न आम्ही करू. या संदर्भात आणखी मग जोडता येईल, बसपाला जोडता येईल, वंचितला, या संदर्भात काय म्हणाल? नाही, सुरुवातीला तर रिपब्लिकन पक्षाचे जे प्रमुख गट आहेत, आपण गट म्हणू शकतो, त्यांनाच एकत्र करणं आवश्यक आहे. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे 51, 52 वगैरे असा कुठलाही गट नाही आहेत. आपण जर एखाद्या शहरात गेलात, एखाद्या गावात गेलात, मलाही सांगतात लोक, तेव्हा मी त्यांना प्रश्न करतो की तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरात किती गट आहेत, किंवा नागपूरचाच विचार केला तर किती आहे, 5-6 ग्रुप
काही मृतावस्थेत गेल्यासारखे आहेत नाही नाही, काही. ते तर त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस जे काही तयार करतात त्यानंतर ते पेपर नसतात. ते पेपर ऑर्गनायझेशन असतात. सक्रिय काम करणारे 5-6 ग्रुप आहेत ज्यांना एकत्र करण्याची गरज आहे. RPIA असं दोन्ही पक्षातील साधर्म्य नाव स्वरूप जे आहे, बरोबर. तर त्यांना आठवले गट आणि RPI आंबेडकर गट यातील फरक कसा स्पष्ट करा, जनतेत कसा सांगाल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, निवडणूक आयोगाच्या रजिस्ट्रेशनमध्येही आहे. हाच पक्ष 1990 पासून कार्यरत आहे. याच पक्षात आतमध्ये सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब मंत्री झाले, याच पक्षाच्या माध्यमातून राज्यसभेवर गेले, याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली आणि अनेक कार्यकर्ते विधान परिषदेवर याच पक्षाच्या माध्यमातून दिले. मुद्दा असा झाला की 2018ला जेव्हा आम्ही महायुतीशी युती केली, भाजपशी आम्ही युती केली, त्यावेळेस संपूर्ण देशभर एक प्रकारचा लोकांमध्ये एक सुप्त उद्रेक असा निर्माण झाला होता आणि कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या सोबत किंवा BJPच्या सोबत आता याच्या पुढे राहू नये अशा पद्धतीची भावना प्रत्येक मीटिंगमध्ये व्यक्त करायला सुरुवात केली होती आणि तो उद्रेक हळूहळू वाढत होता. या पार्श्वभूमीवर माननीय रामदासजी आठवले यांनी 2018 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या नावाने वेगळा पक्ष बनवला आणि 2018 पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या नावाचा पक्ष ते चालवत आहेत. त्यापूर्वी तेच या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर म्हणजे ए या पक्षाचे सुद्धा ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. तर हा त्याच्यामधला मूलभूत फरक आहे. म्हणजे हा पक्ष वेगळा आहे आठवलेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजे आंबेडकर हा पक्ष वेगळा आहे. परंतु मीडियामध्ये किंवा इवन आठवले साहेबांच्या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा ए या नावाचा आठवले ए म्हणजे आठवले या नावाचा उपयोग करून संभ्रम निर्माण करतायत. रिपाई आंबेडकर गटाचा आता महाविकास आघाडीला पाठिंबा असल्यानंतर या निवडणुकीत त्याचा निवडणुकीवर कशा पद्धतीचा परिणाम होईल काय वाटतं? निवडणुकीवर चांगला परिणाम होईल. आम्ही जर आता या 2-3 दिवसामध्ये जर ठरलं आणि आमचा जर पाठिंबा महायुतीच्या विरोधात ज्या कोणाला मिळेल तर माझं तर असं आकलन आहे की यावेळेस महायुती सत्तेवर येत नाही. विदर्भामध्ये महायुतीचा मोठ्या प्रमाणात पाडा होईल आणि विदर्भामध्ये ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात तोच पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येतो. त्याच्यामुळे आमच्यामुळे मोठा परिणाम होईल आणि महाविकास आघाडी किंवा जे BJP विरोधातलं जे गठबंधन आहे ते सत्तेवर येण्याची जास्त शक्यता आहे. पुन्हा आता इंटरव्ह्यूच्या सरतेशेवटी आपण येतो आहे. हे पुन्हा एक क्वेश्चन असा असेल की एकंदरीत आपल्याला कुणाला पाठिंबा असेल स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगावं आणि पुढील भूमिका हे निवडणुकीच्या अनुषंगानं काय असणार आहे आपली विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत? नाही, आपली भूमिकाच अशी आहे की धर्मनिरपेक्ष ताकदीला बळ दिलं पाहिजे. त्या दृष्टीनंच आम्ही हा निर्णय सुद्धा त्या दृष्टीनंच महत्त्वाचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे की आम्ही महायुतीच्या विरोधात आणि BJPच्या विरोधात यावेळेस भूमिका घेणार आहोत आणि जर आपलं शक्य झालं तर महायुतीचे जे 195 जागा आहेत आमच्या ज्या रिकाम्या जिथं आमचा उमेदवारच नाही त्या ठिकाणी आम्ही जो सक्षम उमेदवार असेल, आता इथे तर महायुती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे पण मुंबईला समाजवादी पक्षाचा एखाद्या मतदारसंघात माणूस सक्षम आहे, तिकडे कोकणामध्ये शेकापचे लोक 2-3 मतदारसंघात सक्षम असतात. तर अशा पद्धतीनं त्या मतदारसंघात जो सक्षम असेल त्याला पाठिंबा देण्याचा विचार आमचा आहे. तर हे होते आपल्यासोबत भूपेश धुलकर सर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंबेडकर गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष. आता एकंदरीत होणाऱ्या निवडणुकीत काहीच दिवस उरले आहेत. काय चित्र स्पष्ट होईल हे सगळं 23 तारखेच्या नंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. सावरकर ज्वेलर्स, गहण्यांचे व्यापारी, सोने चांदी दागिन्यांचे निर्माता व विक्रेता आपल्यासाठी घेऊन आले आहेत सुवर्ण संधी ऑफर.
सावरकर ज्वेलर्स द्वारा ग्राहक सुविधा योजना सुरू. स्वर्ण संधी या बचतीच्या आकर्षक संधी आपल्या समोर सादर करत आहे. मासिक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रतिमाहा 1,000 रुपये जमा करा आणि 1,000 व्याज दरासह 12 महिन्यात मिळवा 13,000 रुपये. प्रतिमाहा 2,000 रुपये जमा करा आणि 2,000 व्याज दरासह 12 महिन्यात मिळवा 26,000 रुपये. अशा योजना रुपये 200 पासून ते अनलिमिटेड. आमच्या इथे मंगळसूत्र, अंगठी, चेन, राणीहार इत्यादी दागिने सर्वांसाठी ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल. 91.60 KDMच्या दागिन्यांची 100% वापसी गॅरंटी. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दागिने तयार करून मिळेल. आकर्षक सोन्यांच्या दागिन्यांची खरेदीसाठी सावरकर ज्वेलर्सच्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आमचा पत्ता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाडी, अमरावती रोड, नागपूर. संपर्क क्रमांक 9822691286 और 8888822313.